Hello everyone, good morning. Myself Busari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. Previous some lecture we was discuss the chapter that is Hospital Instrument and Health Accessories. विद्यार्थी मित्रांनो, मागील गेल्या 4 ते 5 लेक्चरपासून 3 ते 4 लेक्चरपासून आपण हॉस्पिटल इन्स्ट्रुमेंट आणि हेल्थ ॲक्सेसरीज हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर स्टडी करत आहोत. आणि मागील लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं की जे इक्विपमेंट्स आहेत ड्रेन आणि स्प्लिंटमध्ये यूज केले जाणारे इक्विपमेंट त्या ठिकाणी आपण स्टडी केले होते. त्यामध्ये आपण गॅस्ट्रिक आणि इंटेस्टिनल ट्यूब्स स्टडी केलं होतं. त्यानंतर ॲब्डोमिनल आणि चेस्ट ड्रेन, देन युरोलॉजिकल कॅथेटर. त्यानंतर काय स्टडी केलं होतं तर एंडोट्रॅचियल ट्यूब्स असतील, ट्रॅचिओस्टॉमी ट्यूब्स असतील, लेझर असतील आणि लिथोट्रिप्सी असेल, जी की टेक्निक कशासाठी यूज केली जाते, युरिनरी स्टोन डिसइंटिग्रेट करण्यासाठी विथ द हेल्प ऑफ लेझर बीम. त्यामध्ये ते लिथोट्रिप्सीमध्ये यूज केलं जातं. आजच्या या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत नेक्स्ट आणि रिमेनिंग पॉईंट्स. टॉर्निक्वेट. टॉर्निक्वेट, द सिंपल टॉर्निक्वेट इज ॲन इलॅस्टिक बँड विच इज इन डेली यूज इन ऑल हॉस्पिटल. हे जे सिंपल टॉर्निक्वेट आहे ते काय आहे, कशाच्या असतं, एक इलॅस्टिक बँड आहे. सिंपल टॉर्निक्वेट इट इज ॲन इलॅस्टिक बँड आणि विच इज इन डेली यूज. डेली यूज केलं जातं. कुठं डेली यूज केलं जातं तर ऑल हॉस्पिटल, जे सर्व प्रकारचे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये टॉर्निक्वेट जे आहे ते टॉर्निक्वेट त्या ठिकाणी यूज केलं जातं. मग सिंपल टॉर्निक्वेट इट इज ॲन इलॅस्टिक बँड. काय आहे, एक इलॅस्टिक बँड आहे आणि विच इज इन डेली यूज. काय केलं जातं, डेली यूज केलं जातं ऑल हॉस्पिटलमध्ये. इट इज यूज फॉर व्हेन पंक्चर और इन्सर्शन ऑफ पेरिफेरल व्हेनस कॅन्युले. आणि याचं यूज काय आहे टॉर्निक्वेटचा तर इट इज यूज फॉर व्हेन पंक्चर. व्हेन पंक्चरमध्ये यूज केला जातो किंवा इन्सर्शन ऑफ पेरिफेरल व्हेनस कॅन्युला. पेरिफेरल व्हेनस कॅन्युला जो आहे त्याचं इन्सर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी या टॉर्निक्वेटचा यूज केला जातो. इट इज यूज फॉर व्हेनस और इट इज यूज फॉर व्हेन पंक्चर. व्हेन पंक्चर किंवा इन्सर्शन ऑफ पेरिफेरल व्हेनस कॅन्युला त्या ठिकाणी ते यूज केले जातात टॉर्निक्वेट. द मेन यूज ऑफ टॉर्निक्वेट इज फॉर कंट्रोलिंग हिमोरेज. आणि मेन यूज काय आहे ह्या टॉर्निक्वेटचा, किंवा जे टॉर्निक्वेट आपण स्टडी करत आहोत त्या टॉर्निक्वेटचा आपण यूज तर स्टडी केलेले आहेत. फर्स्ट वन काय पाहिलं की हा इलॅस्टिक बँड आहे आणि याचा डेली यूज केला जातो ऑल हॉस्पिटलमध्ये. नेक्स्ट वन आपण स्टडी केलं की इट इज यूज फॉर द व्हेन पंक्चर और इन्सर्शन ऑफ पेरिफेरल व्हेनस कॅन्युले. त्याचबरोबर नेक्स्ट वन स्टडी करायचं आपल्याला की टॉर्निक्वेटचा मेन यूज काय असेल किंवा मेन त्याचं फंक्शन त्या ठिकाणी काय असेल परफॉर्म करण्याचं. तर मेन यूज ऑफ टॉर्निक्वेट इज कंट्रोलिंग द हिमोरेज. आणि हिमोरेज कंट्रोल करण्यासाठी आपण टॉर्निक्वेट मेनली यूज करतो. हिमोरेज हे कंट्रोलिंग करण्यासाठी आपण टॉर्निक्वेट मेनली त्या ठिकाणी यूज केलं जातं. द टू मेन डिसॲडव्हान्टेज ऑफ धिस टेक्निक्स. आणि ज्याप्रमाणे टॉर्निक्वेटचे यूजेस पाहिले आपण, त्यालाच ॲडव्हान्टेज म्हटलं तरी चालेल, त्याचे यूजेस पाहिले आपण टॉर्निक्वेटचे, त्याचप्रमाणे त्याचे 2 मेन डिसॲडव्हान्टेज आहेत. द टू मेन डिसॲडव्हान्टेज ऑफ दिस टॉर्निक्वेट्स. टॉर्निक्वेटचे 2 मेन डिसॲडव्हान्टेज आहे. प्रेशर एक्झर्टेड इज व्हेरी लोकलाइज. हा त्याचा फर्स्ट डिसॲडव्हान्टेज. प्रेशर एक्झर्टेड इज व्हेरी लोकलाइज हा त्याचा फर्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे. आणि सेकंड,
इनॲक्युरेट प्रेशर इज एक्झर्टेड. आणि इनॲक्युरेट जो प्रेशर आहे तो एक्झर्ट होतो त्या ठिकाणी, हा त्याचा सेकंड डिसॲडव्हान्टेज. इनॲक्युरेट प्रेशर इज एक्झर्टेड. दिस डिसॲडव्हान्टेज आर अवॉइडेड बाय यूज ऑफ इन्फ्लॅटेबल कफ टॉर्निकेट. आणि हे जर डिसॲडव्हान्टेज अवॉइड करायचे असतील तर त्या ठिकाणी काय यूज केलं पाहिजे, तर जे इन्फ्लॅटेबल कफ टॉर्निक्वेट आहे ते त्या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे. वरील जे डिसॲडव्हान्टेज आपण स्टडी केले की प्रेशर एक्झर्टेड इज व्हेरी लोकलाइज आणि इनॲक्युरेट प्रेशर इज एक्झर्टेड आहे, हे जे डिसॲडव्हान्टेज आहेत. आणि हे डिसॲडव्हान्टेज जर आपल्याला अवॉइड करायचे असले तर त्या ठिकाणी काय यूज केलं पाहिजे, तर इन्फ्लॅटेबल कफ कॉर्निक्वेट त्या ठिकाणी यूज केलं पाहिजे. दिस टेक्निक्स और दिस टॉर्निक्वेट एक्झर्ट्स अ प्रेशर ओव्हर वाईड एरिया. काय करतं हे, प्रेशर एक्झर्ट्स करतं ओव्हर वाईड एरिया. अँड दिस प्रेशर विदिन कॅन बी मॉनिटर्ड अँड अल्टर ॲट विल. आणि ते नंतर काय होतं, मॉनिटर होतं, इट कॅन बी मॉनिटर्ड अँड अल्टर. काय करतं, प्रेशर एक्झर्ट करतं ओव्हर वाईड एरियामध्ये आणि दिस प्रेशर कॅन बी मॉनिटर्ड अँड अल्टर ॲट विल. फर्स्ट स्टडी काय करतो आपण, टॉर्निक्वेट स्टडी करतो. इट इज ॲन इलेस्टिक बँड अँड विच इज डेली यूज इन ऑल हॉस्पिटल. काय आहे, इलेस्टिक बँड आहे आणि हा काय केला जातो, तर डेली यूज केला जातो ऑल हॉस्पिटलमध्ये. देन नेक्स्ट वन स्टडी करतो आपण, त्या ठिकाणी इट इज यूज फॉर व्हेन पंक्चर ऑर इन्सर्शन ऑफ पेरिफेरल व्हेनस कॅन्युला. त्या ठिकाणी यूज करतं. आणि मेन यूज काय आहे त्याचा, मेन यूज आहे टॉर्निकेट इज यूज फॉर द मेनली और इट इज मेनली यूज फॉर द कंट्रोलिंग हिमोरेज कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा यूज केला जातो. आणि द टू मेन डिसॲडव्हान्टेज, फर्स्ट आहे प्रेशर एक्झर्टेड इज व्हेरी लोकलाइज आणि इनॲक्युरेट प्रेशर इज एक्झर्टेड. त्यानंतर जर हे डिसॲडव्हान्टेज जर अवॉइड करायचे असेल तर त्यांनी काय सांगितलं आहे की दिस डिसॲडव्हान्टेज आर अवॉइडेड बाय यूज ऑफ इनफ्लॅटेबल कफ टॉर्निकेट त्या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे, इट इज यूज मेनली इन लिम्ब सर्जरी व्हेअर कम्प्लीट. ही जी डायग्राम आहे ती आहे किडे स्टँडर्ड न्यूमॅटिक टॉर्निकेट. किडे स्टँडर्ड न्यूमॅटिक टॉर्निकेटची डायग्राम आहे, इलेस्टिक बँड सारखी दिसते ती. इट इज अ मेनली यूज इन लिम्ब सर्जरी हेअर complete stoppage of blood for prolonged period of time is required. कशासाठी यूज केलं जातं मेनली आणखी हे, तर लिम्ब सर्जरीमध्ये यूज केलं जातं. आणि व्हेअर, तर कंप्लीट स्टॉपेज ऑफ ब्लड फॉर अ प्रोलॉंग पिरियड ऑफ टाइम इज रिक्वायर्ड. देन नेक्स्ट वन आहे, इट शुड बी यूज विथ केअर. Inadequate pressure may be result in venous congestion and edema. It should be used with regular release to prevent the irreversible ischemia. आणि त्याचा आणखीन काय यूज केलं जातं, तर रेग्युलर रिलीज टू कशासाठी, तर प्रिव्हेंट करण्यासाठी. जे इरिव्हर्सिबल इस्चेमिया आहे जो आहे तो इरिव्हर्सिबल इस्चेमियामध्ये त्या ठिकाणी रिलीज किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी आपण टॉर्निक्वेट जे आहे ते टॉर्निकेट त्या ठिकाणी यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुमेंट. त्याला सर्जिकल इन्स्ट्रुमेंट असंही आपण म्हणू शकतो. ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुमेंटमध्ये द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट आर यूज ॲट द टाईम ऑफ जनरल सर्जरी. आणि फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट यूज केलेले आहेत, कशामध्ये यूज केलेले आहेत, तर सर्जरी किंवा जनरल सर्जरीला आपण फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी यूज करतो. त्याच्यामधील फर्स्ट पॉईंट आहे मग ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुमेंटमधील किंवा फर्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे स्काल्पेल.
द स्काल्पेल इज अ स्मॉल नाईफ यूज इन सर्जिकल ऑपरेशन. हे स्काल्पेल जे आहे किंवा स्काल्पेल जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कसं असतं, स्मॉल नाईफ लाईक दॅट नाईफ असतं. डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे स्काल्पेल स्मॉल नाईफ यूज इन सर्जिकल ऑपरेशन. त्याचा आपण यूज कशामध्ये करतो तर सर्जिकल ऑपरेशनमध्ये मेनली त्याचा यूज त्या ठिकाणी केला जातो. इट इज इनव्हॅरिएबली यूज फॉर इन्सिजन अँड डिसेक्शन. आणि इनव्हॅरिएबली आपण कशामध्ये यूज केला जातो किंवा कशासाठी यूज करतो त्याचा तर इन्सिजन असेल आणि डिसेक्शन असेल. डिसेक्शनसाठी आणि इन्सिजनसाठी त्या ठिकाणी आपण त्याचा यूज करतो. इट इज मेड अप ऑफ मेटल ब्लेड विथ अ हँडल ऑफ बोन ऑर वूड. आणि मेनली हे कशाच प्रकारे किंवा कशापासून बनलेलं आहे तर मेटल ब्लेडपासून बनलेलं आहे विथ हँडल. त्याला हँडल आहे, कशाचं हँडल असतं ऑफ बोन विथ अ हँडल ऑफ बोन. बोनचं हँडल असू शकतं किंवा वूड लाकडाचं त्या ठिकाणी हँडल त्या ठिकाणी असू शकतं. टू कम्प्लीट स्टील इन्स्ट्रुमेंट. आणि हे कम्प्लीट कसं असतं स्टील इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी असतं. ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुमेंट किंवा सर्जिकल इन्स्ट्रुमेंट त्यामध्ये फर्स्ट इन्स्ट्रुमेंट आपण स्टडी करत आहोत स्काल्पेल. स्काल्पेल हे कसं असतं एका नाईफसारखं असतं आणि ते कशासाठी यूज केलं जातं सर्जिकल ऑपरेशनमध्ये ते स्काल्पेल यूज केलं जातं. मेनली इट इज अ रिव्हर्सिबली यूज फॉर द इन्सिजन आणि डिसेक्शन. इन्सिजन किंवा डिसेक्शन्समध्ये त्या ठिकाणी ते यूज केलं जातं. इट इज मेड अप ऑफ मेटल ब्लेड. कशापासून बनलेलं आहे मेटल ब्लेडपासून बनलेलं आहे. त्याचबरोबर त्याला हँडल कशाचं असू शकतं बोनचं हँडल असू शकतं किंवा लाकडाचं हँडल त्या ठिकाणी असू शकतं. नेक्स्ट वन आहे सीझर्स. नेक्स्ट वन आहे सीझर्स. मोस्ट सर्जिकल सीझर्स आर डिसेक्टिंग सीझर्स अँड हॅव चॅम्फर्ड्स एंड्स. आणि मोस्ट सर्जिकल सीझर ज्या कशा असतात तर डिसेक्टिंग सीझर्स असतात आणि त्याला चॅम्फर्ड्स एंड्स त्या ठिकाणी असतो. कटिंग टेक्स प्लेस ॲट द मुव्हिंग पॉईंट ऑफ द कॉन्टॅक्ट बिटवीन द एजेस ऑफ टू ब्लेड्स. द चॉईस ऑफ सर्जिकल सीझर इज हॉस्ट. आणि सर्जिकल सीझरची जी चॉईस आहे ती हॉस्ट आहे. दे कॅन बी लॉंग ऑर शॉर्ट. ते कशा असू शकतात लॉंग असू शकतात किंवा शॉर्ट असू शकतात. स्ट्रॉंग असू शकतात किंवा फाईन असू शकतात. ब्लंट असू शकतात किंवा शार्प पॉईंट असू शकतात. स्ट्रेट असू शकतात किंवा कर्व असू शकतात. आयदर ऑन द फ्लॅट साईड ऑर ऑन द एजेस. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हास्ट व्हरायटी आपल्याला सर्जिकल सीझर्समध्ये मिळू शकतात. त्याच्यामध्ये लॉंग असू शकतात, शॉर्ट असू शकतात, स्ट्रॉंग असू शकतात, फाईन असू शकतात, ब्लंट शार्प पॉइंटेड असू शकतात. त्याचबरोबर स्ट्रेट असू शकतात. कर्व आयदर फ्लॅट असू शकतात किंवा फ्लॅट साईड असू शकतात किंवा ऑन द एजेस त्या ठिकाणी सीझर्स आपल्याला मिळू शकतात. मोर एक्सपेन्सिव्ह सीझर हॅव टंगस्टेन एजेस विच आर शार्प टफ अँड लॉंग लास्टिंग. आणि मोर एक्सपेन्सिव्ह ज्या सीझर्स आहेत त्या कशा असतात टंगस्टन एजेस असतात विच आर शार्प टफ अँड लॉंग लास्टिंग. आणि त्या कसं असू शकतात शार्प टफ असू शकतात आणि शार्प असू शकतात, टफ असू शकतात. त्याचबरोबर त्या लॉंग लास्टिंग ही असतात. द शॉर्ट सीझर्स आर यूज फॉर सरफेस कटिंग. आणि शॉर्ट सीझर जे आहेत त्या कशासाठी यूज करतो आपण तर सरफेस कटिंगसाठी यूज करतो. व्हेअर ॲज लॉंग सीझर आर यूज फॉर डीप डिसेक्शन. आणि ज्या लॉंग सीझर्स आहेत त्या कशासाठी यूज करू शकतो आपण डीप डिसेक्शन घेण्यासाठी सच ॲज थोरॅसिक अँड पेल्विक सर्जरी. आणि थोरॅसिक आणि पेल्विक सर्जरीमध्ये आपण लॉंग सीझर यूज करतो. त्याचबरोबर ज्या शॉर्ट सीझर असतात त्या शॉर्ट सीझर सरफेस कटिंगसाठी आपण यूज करू शकतो. सीझरमध्ये मोस्टली सर्जिकल सीझर्स कशासाठी यूज करतात डिसेक्टिंगसाठी आणि त्या चॅम्फर्ड एंड्स असतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला वाईड व्हरायटी किंवा व्हास्ट व्हरायटी त्या ठिकाणी बघायला भेटतात. त्याच्यामध्ये त्या लॉंग असू शकतात, शॉर्ट असू शकतात, स्ट्रॉंग असू शकतात, फाईन असू शकतात. त्याचबरोबर ब्लंट
ऑर शार्प पॉइंटेड असतात, स्ट्रेट असतात, कर्व असतात. त्यानंतर ज्या मोस्ट एक्सपेन्सिव्ह सीझर जे आहेत त्या टंगस्टन एजेस विच आर द शार्प, टफ अँड लॉंग लास्टिंग असतात. आणि शॉर्ट सीझर जे आहेत ते कशासाठी यूज करतो मेनली आपण तर सरफेस कटिंगसाठी यूज करतो. आणि लॉंग सीझर ज्या आहेत त्या डीप सेक्शनसाठी यूज करतो, सच ॲज द थोरॅसिक आणि पेल्विक सर्जरीमध्ये आपण मेनली काय यूज करतो तर लॉंग सीझर त्या ठिकाणी यूज केल्या जातात. त्याच्यानंतर आहे मायो सीझर्स. इट इज मोस्ट पॉप्युलर ॲमंग शॉर्ट सीझर आणि ही मोस्ट पॉप्युलर आहे. बोथ स्ट्रेट और कर्व सीझर आर अवेलेबल फॉर फाईन सर्जिकल डिसेक्शन. आणि ही मोस्ट पॉप्युलर आहे. कशापेक्षा मोस्ट पॉप्युलर आहे तर शॉर्ट सीझरपेक्षा ही मायो सीझर जी आहे ती मोस्ट पॉप्युलर आहे. आणि बोथ स्ट्रेट किंवा कर्व सीझर आर अवेलेबल फॉर फाईन सर्जिकल डिसेक्शन. आणि या ठिकाणी स्ट्रेट किंवा कर्व सीझर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये फाईन सर्जिकल डिसेक्शनसाठी. त्यानंतर मॅक्लेंडो सीझर. दिस सीझर इज ऑफ इंटरमिडिएट लेंथ 7 इंच लॉंग अँड कर्व. आणि ही जी सीझर्स आहे त्याचा लेंथ किती आहे 7 इंच लॉंग आहे आणि त्याचा शेप कसा आहे कर्व आहे. ही जी सीझर आहे डायग्राममध्ये पाहता तुम्ही त्याचा शेप कसा आहे कर्व आहे आणि त्याची लेंथ किती आहे तर 7 इंच त्या ठिकाणी लेंथ आहे. देन लॉंग सीझरमध्ये फर्स्ट स्टडी करायचा आपला नेल्सन सीझर्स. लॉंग सीझरमध्ये आपल्याला फर्स्ट स्टडी करायचं आहे नेल्सन सीझर्स. इन दॅट नेल्सन सीझर्स इट हॅज शॉर्टर अँड थिनर ब्लेड. आणि याच्यामध्ये कसं असतं नेल्सन सीझरला शॉर्टर त्याचबरोबर ब्लेड कसं असतं थिन असतं किंवा थिनर असतं. इट इज बेसिकली डिझाईन फॉर थोरॅसिक सर्जरी. आणि ही बेसिकली कशासाठी किंवा कोणत्या सर्जरीसाठी डिझाईन केलेली आहे तर थोरॅसिक सर्जरीसाठी ही जी नेल्सन सीझर आहे ती डिझाईन केलेली आहे. इन केस ऑफ पेल्विक सर्जरी, टफ लिगामेंट्स अँड pedicles need to be cut and these require strong scissor with blunt edges. याच्यासाठी स्ट्रॉंग सीझर आणि ब्लंट एजेस जी आहेत ती गरजेची आहे. द एक्झाम्पल ऑफ सच सीझर्स आर लॉयड डॅविस रेक्टल सीझर्स अँड एबल सीझर्स. एक्झाम्पल काय आहेत त्याचे लॉयड डॅविस रेक्टल सीझर्स हे त्याचं एक्झाम्पल आहे आणि एबल सीझर्स हे त्याचं सेकंड एक्झाम्पल आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट वन नेल्सन सीझरची डायग्राम दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये इट हॅज अ शॉर्टर आहे आणि त्याचं ब्लेड कसं आहे थिन आहे. अँड इट इज बेसिकली डिझाईन फॉर द थोरॅसिक सर्जरी. देन लॉयड डॅविस रेक्टल सीझर अँड एबल सीझर्स त्याचं एक्झाम्पल. देन नेक्स्ट वन आहे डिसेक्टिंग फॉरसेप विथ टीथ. इट इज यूज फॉर द होल्डिंग स्किन आणि होल्डिंग स्किन मसल एक्सेट्रा ड्युरिंग द सुचरिंग. हे जे डिसेक्टिंग फॉरसेप विथ टीथ आहे ना ते कशासाठी यूज केलं जातं तर स्किन होल्ड करण्यासाठी किंवा मसल होल्डिंगसाठी यूज केलं जातं ड्युरिंग द सुचरिंगमध्ये मसल होल्डिंगसाठी किंवा स्किन होल्डिंगसाठी त्याचा यूज केला जातो. त्याचं एक्झाम्पल आहे लॅनेस डिसेक्टिंग फॉरसेप्स. डायग्राममध्ये दाखवले लॅनेस डिसेक्टिंग फॉरसेप. ॲडसन डिसेक्टिंग फॉरसेप इज विदाउट टीथ आणि ॲडसन डिसेक्टिंग फॉरसेप्सची ही डायग्राम त्या ठिकाणी दाखवलेली आहे. नेक्स्ट वन आहे कटर. इट इज यूज फॉर द कटिंग बोन्स, लिगामेंट्स अँड टेंडॉन. कटर कशासाठी यूज केलं जातं मेनली बोन्स कटिंगसाठी, बोन्स, लिगामेंट्स अँड टेंडन्स. इट इज यूज फॉर कटिंग बोन लिगामेंट्स कटिंगसाठी यूज केलं जातं आणि टेंडॉन्स जे आहेत ते कटिंगसाठी त्या ठिकाणी कटर यूज केलं जातं. एक्झाम्पल काय आहे मग त्याचं
लिस्टोन बोन कटिंग फॉर्सेप. लिस्टोन बोन कटिंग फॉर्सेप त्याचं एक्झाम्पल आहे, डायग्राममध्ये शो केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे निडल होल्डर. नेक्स्ट वन आहे निडल होल्डर. इट इज अ यूज फॉर द होल्डिंग द निडल. आणि निडल कशासाठी यूज केलं जातं? निडल होल्डिंगसाठी त्या ठिकाणी निडल होल्डरचा यूज केला जातो. डायग्राममध्ये नाव दिलं आहे मायो हेगार निडल होल्डर. डायग्राम दाखवलेले मायो हेगार निडल होल्डर. त्यानंतर आहे 6 कोचेर्स आर्टरी फॉर्सेप्स. कोचेर्स आर्टरी फॉर्सेप्स कशासाठी यूज केलं जातं? तर इट इज यूज फॉर और इट इज यूज टू पिक अप द रिट्रॅक्टिंग ब्लड व्हेसल इन द पेरिटोनियम अँड फायब्रस टिश्यू. कशासाठी यूज केलं जातं? तर रिट्रॅक्टिंग ब्लड व्हेसल इन पेरिटोनियम अँड फायब्रस टिश्यू जे आहेत त्याच्यामध्ये पिकअप करण्यासाठी त्या ठिकाणी कोचर्स आर्टरी फॉर्सेप यूज केलं जातं. डायग्राममध्ये कोचर्स आर्टरी फॉर्सेप्सची डायग्राम दाखवलेली आहे स्लाईडमध्ये. त्यानंतर 7 आहे ॲलिस टिश्यू फॉर्सेप्स. 7 आहे ॲलिस टिश्यू फॉर्सेप. बिकॉज ऑफ स्पेशल स्ट्रक्चर ऑफ टीथ ऑफ द फॉर्सेप इट इज यूजफुल फॉर द होल्डिंग द बॉवेल ॲट द टाईम ऑफ ॲनेस्टोमॉसिस. आणि याचा यूज कशासाठी केला जातो? ॲलिस टिश्यू फॉर्सेपचा तर बॉवेल होल्डिंग करण्यासाठी. कधी? तर ॲट द टाईम ऑफ ॲनेस्टोमॉसिस. ॲनेस्टोमॉसिसच्या वेळेस बॉवेल होल्डिंग करण्यासाठी ॲलिस टिश्यू फॉर्सेप जे आहे त्याचा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे लॅनेज टिश्यू फॉर्सेप. लॅनेज टिश्यू फॉर्सेप कशासाठी यूज केला जातो? तर टिश्यू होल्डिंगसाठी त्या ठिकाणी त्याचा यूज केला जातो. इट इज यूज फॉर द होल्डिंग टिश्यूज. द होल्स इन द ब्लेड अलाव बल्गिंग ऑफ टिश्यू देअर बाय गिव्हिंग अ बेटर ग्रिप. त्याच्यामुळे काय होतं? बेटर ग्रिप भेटते अँड कॉजिंग द मिनिमम डॅमेज ऑन द टू द टिश्यू. त्याच्यामुळे काय होतं? मिनिमम डॅमेज कॉजिंग होतं. कशामध्ये? टू द टिश्यूमध्ये. त्याचं आहे डायग्राम लॅनेज टिश्यू फॉर्सेप. त्यानंतर कोचेर्स इंटेस्टिनल क्लॅम्प. इट इज यूज फॉर और इट इज यूज टू होल्ड द इंटेस्टाईन. इंटेस्टाईन होल्ड करण्यासाठी ह्या इन्स्ट्रुमेंटचा किंवा ह्या सिझरचा यूज केला जातो. कोचर्स इंटेस्टिनल क्लॅम्प. त्यानंतर नेक्स्ट वन आहे कोचेस थायरॉइड डिसेक्टर. कोचेस थायरॉइड डिसेक्टर. मेनली इट इज यूज फॉर द डिसेक्टिंग थायरॉइड ड्युरिंग द इट्स ऑपरेशन. थायरॉइडचं डिसेक्शन करण्यासाठी किंवा डिसेक्टिंगसाठी हे कोचर्स थायरॉइड डिसेक्टर यूज केलं जातं ड्युरिंग द ऑपरेशनमध्ये. देन नेक्स्ट वन आहे हेल्थ ॲक्सेसरी. आपण जे पाहिले आत्तापर्यंत जे स्टडी करत होतो ते होते हॉस्पिटल इन्स्ट्रुमेंट होते. त्याच्यामध्ये मग ऑपरेटिव्ह असेल, त्यानंतर थेरापेटिक इन्स्ट्रुमेंट असतील, त्यानंतर डायग्नोस्टिक. फर्स्ट वन स्टडी केलं होतं हॉस्पिटल इन्स्ट्रुमेंटमध्ये डायग्नोस्टिक, त्यानंतर थेरापेटिक, आणि आज जे स्टडी केलं आपण ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुमेंट. आणि नेक्स्ट पॉईंट स्टडी करत आहोत आपण हेल्थ ॲक्सेसरीज. हेल्थ ॲक्सेसरीजमध्ये काय सांगितलं की त्यांनी? हेल्थ ॲक्सेसरी इज डिफाईन्ड ॲज हेल्थ ॲक्सेसरीज आर स्पेशली प्रिपेअर्ड इक्विपमेंट. हे काय आहे? स्पेशली प्रिपेअर इक्विपमेंट आहे विच आर यूज टू रेड्यूस द डिसॅबिलिटी ऑफ द पेशंट. आणि कशासाठी यूज केलं जातं? तर पेशंटची डिसॅबिलिटीमध्ये ते किंवा पेशंटची डिसॅबिलिटी रिड्यूस करण्यासाठी त्या ठिकाणी यूज केले जातं. These accessories should be selected according to age, lifestyle, disability related factors. आणि हे आपण कशा प्रकारे सिलेक्ट करू शकतो? तर अकॉर्डिंगली त्याच्या एजनुसार, पेशंटच्या लाईफस्टाईलवरून आणि डिसॅबिलिटी जे रिलेटेड फॅक्टर आहेत त्याच्यानुसार. दे शूड बी प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू स्पेसिफिक यूज अँड मेजरमेंट ऑफ द पेशंट. आणि हे कशा प्रकारे आपण आणखी सिलेक्ट करू शकतो? तर त्याच्या यूजवरून आणि मेजरमेंट ऑफ पेशंटवरून. त्यानंतर नेक्स्ट वन आहे द पेशंट शूड प्रॉपरली टॉट हाऊ टू यूज अँड मेंटेन देम. आणि पेशंटला स्पेशली टीच केलं काय पाहिजे किंवा टॉट केलं पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे की त्याचा यूज कशा प्रकारे केला पाहिजे आणि त्याला मेंटेन कसं ठेवलं पाहिजे. देअर आर लॉट्स ऑफ हेल्थ ॲक्सेसरी यूज ऑफ विच इन्क्रीजिंग डे बाय डे आणि सम ऑफ देम लिस्टेड बिलो. भरपूर वाईड व्हरायटीजच्या
भरपूर हेल्थ ॲक्सेसरी डे बाय डे इन्क्रीज होत आहेत. त्याच्यामध्ये काही त्याच्यापैकी काही खाली पुढील स्लाईडमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे व्हीलचेअर्स, देन सेकंड वन आहे वॉकर्स, थर्ड वन आहे हॉस्पिटल बेड्स, फोर्थ वन आहे हायड्रोलिक पेशंट लिफ्टर्स, फिफ्थ वन आहे युरोलॉजी अँड इनकॉन्टिनेन्स सप्लायज, सिक्स वन आहे ऑस्टोमी ॲप्लायन्सेस, सेवन वन आहे इलॅस्टिक सपोर्ट्स अँड ऑर्थोपेडिक ब्रॅसेस, एट वन आहे ट्रॅक्शन डिव्हायसेस, नाईन्थ सक्शन मशीन, 10 ऑक्सिजन अँड रेस्पिरेटरी थेरपी इक्विपमेंट्स, 11 नर्व मसल स्टिम्युलेटर्स, 12 फोटोथेरपी लाईट्स, 13 ॲपनोया मॉनिटर्स अँड 14 रिहॅबिलिटेशन इक्विपमेंट्स. ह्या ज्या आहेत 14 व्हीलचेअर्स असेल, वॉकर्स असेल, हॉस्पिटल बेड्स असेल, हायड्रोलिक पेशंट लिफ्टर्स असेल, युरोलॉजी अँड इनकॉन्टिनेन्स सप्लायज असेल, ऑस्टोमा ॲप्लायसेन्स असेल, इलॅस्टिक सपोर्ट, ऑर्थोपेडिक ब्रॅसेस, ट्रॅक्शन डिव्हाइस, सक्शन मशीन, ऑक्सिजन अँड रेस्पिरेटरी थेरपी इक्विपमेंट्स असतील, त्याचबरोबर नर्व मसल स्टिम्युलेटर असतील, फोटोथेरपी लाईट्स असेल, ॲपनोया मॉनिटर्स असेल आणि रिहॅबिलिटेशन इक्विपमेंट्स. हे जे सर्व आहेत ते काय आहेत तर हेल्थ ॲक्सेसरीज आहेत. आणि ह्या हेल्थ ॲक्सेसरीज वन बाय वन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पूर्ण एक्सप्लेन करूया आणि स्टडी करूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू अगेन. रिमेनिंग पॉईंट्स ऑफ हेल्थ ॲक्सेसरी डिस्क्राईब in next lecture.